कुठल्याच मेडिसिनने होत नाही ना, ते फक्त एकदा तुला बघितल्याने होते. आणि हो, हा काळ तर जात राहील, पण काळजात फक्त तूच राहशील. समजून घे ना. तर आता तुम्ही जो प्रिव्ह्यू त्या त्याचा स्टेटस आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती PDF मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथे नॉर्मली प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बिटमार्क आणि शेक इफेक्ट हे जे दोन लेअर आहेत हे दोन्ही इथे तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे. त्यानंतर जो आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर इथे प्लसवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्या मॉडेलचा एक इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर या ऑप्शनचा यूज करून नेक्स्टवरती जायचं आहे आणि 4th नंबरच्या ऑप्शनचा यूज करून इमेजचा जो उरलेला पार्ट आहे तो तुम्हाला ट्रिम करायचा आहे. त्यानंतर वर इथे 3 डॉटवर जायचं आहे आणि या इमेजला अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरियामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलचे ऑल इमेजेस बिट चॉक आणि 1 बाय 1 इथे ॲड करायचे आहेत. तर आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत तिथे ॲड झालेले आहेत. त्यानंतर जी आपली इंक इफेक्टची जी लेअर आहे त्यावर तुम्हाला लॉंग प्रेस करायचं आहे आणि सर्व इमेजेसच्या वरच्या साईडला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जी आपली लिरिक्सची जी लेअर आहे त्या लेअरवरती लॉंग प्रेस करायचं आहे आणि त्याही लेअरला अशा प्रकारे सर्वात वरच्या साईडला इमेजेसचे ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर जी आपली इंक इफेक्टची जी लेअर आहे त्या लेअरला इथून कॉपी करायचं आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवर जायचं आहे. इथे प्लसवर जायचं आहे. प्लसवरती गेल्याच्यानंतर कॉपी लेअरवरती जायचं आहे. कॉपी लेअरवरती गेल्याच्यानंतर नेक्स्टवरती जायचं आहे. नेक्स्टवरती गेल्याच्यानंतर परत इथे प्लसवर जायचं आहे आणि सिम्पली अशा प्रकारे इथून पेस्ट लेअर करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आहे आणि सर्व इमेजेसच्या लेअरवरती अशा प्रकारे तुम्हाला इथे पेस्ट लेअर अप्लाय करून द्यायचं आहे. तर 10.6 सेकंदापर्यंत जी इमेज आहे त्या इमेजपर्यंत तुम्हाला पेस्ट लेअर अप्लाय करायचं आहे. त्यानंतर जी लिरिक्सची जी लेअर आहे त्या लेअरवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती गेल्याच्यानंतर जो फर्स्ट लिरिक्सवरती जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ऑल लिरिक्सच्या लेअरवरती पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर परत पुढे जायचं आणि पुढे ज्या ऑल लेअर आहेत त्या सर्व लेअरवरती अशा प्रकारे 1 बाय 1 हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. लास्ट लेअर आहे त्या लास्ट लेअरवरती जो इफेक्ट देऊन झाल्याच्यानंतर तो नॉर्मली बॅक घ्यायचा. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर इथे हा एकच इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला एंडिंगच्या इमेजवरती पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे. इफेक्टवर जायचं 3 डॉटवर जाऊन इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. कॉपी केल्याच्यानंतर इथून बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर एंडिंगचा जो लास्ट इमेज आहे त्यावर तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवरती जायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपला जो ओल्ड प्रोजेक्ट आहे तो इथे सेट झालेला आहे. त्यानंतर सिम्पली वर इथे शेअरवरती जायचं आहे. एक्सपोर्टवरती जायचं आणि याला इथून सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.